नमस्कार मित्रांनो. आज देवेंद्र फडणवीस हे आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट अतिशय महत्त्वाची महाराष्ट्रासाठी चांगली देखील आहे. मित्रांनो, 5 वर्षाचा प्रवास पूर्ण करून सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्याची शपथ घेणारे हे देवेंद्र फडणवीस दुसरे मुख्यमंत्री आहेत. वसंतराव नाईक यांच्यानंतर 5 वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करून दुसऱ्यांदा शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस हे दुसरे व्यक्ती आहेत. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्या वेळेस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि तसे ते 5वे मुख्यमंत्री असणार आहेत. मित्रांनो, मागच्या 5-6 महिन्यामध्येच लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेला दारुण पराभव झाला. त्यावेळेस मला माझ्या जबाबदारीतून मुक्त करा म्हणणारे देवेंद्र फडणवीस विधानसभेत कमबॅक करतात आणि आपलं अस्तित्व ते दाखवून देतात. मित्रांनो, यावेळेस देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊन बीजेपीमध्ये आपले एक नवीन अस्तित्व निर्माण करण्यास जात आहेत. मित्रांनो, 2008ला एक तरुण बीजेपी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या पदावर जातो आणि त्यासाठी शिफारस करतात गोपीनाथ मुंडे साहेब. 2008ला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ह्या पदावरती काम करत असताना 6 वर्ष काम करून 2014ला लोकसभेमध्ये तसेच विधानसभेमध्ये बीजेपीला यश मिळवून देतात आणि 2014मध्येच पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील म्हणून शपथ घेतात. 2019ला देखील युतीच्या सरकारला बहुमत मिळतं, भाजपला देखील 105 जागा मिळतात, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे बीजेपीला सोडून गेल्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद चुकतं. मित्रांनो, यावर्षी 2024ला देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत आणि ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. येणाऱ्या काळामध्ये पंतप्रधान मोदीजी हे 75 वर्ष पूर्ण करत आहेत. त्यांचं वय आता खूप झालेलं आहे आणि या वाढत्या वयामध्ये 2029ला ते पंतप्रधानचे उमेदवार किंवा दावेदार असतील हे सांगता येत नाही. मित्रांनो, बीजेपीमध्ये अगदीच काही चेहरे आता एकदम पुढे आलेले आहेत. 2029मध्ये पंतप्रधानच्या उमेदवारीसाठी अमित शहा त्याचबरोबर योगीजी हे 2 चेहरे रेसमध्ये आहेत. मित्रांनो, यानंतर एक हिंदुत्वाचा नवा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस पुढे येत आहे. 2024च्या म्हणजेच या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक बटेंगे तो कटेंगे, एक है तो साथ है ही मुद्दे गाजले. त्यामुळे मित्रांनो, फडणवीसांना आता दिल्ली जवळ होत आहे आणि दिल्लीमध्ये त्यांचा दबदबा देखील वाढणार. बीजेपीमध्ये अगदी बोटावर मोजणाऱ्या नेत्यामध्ये आता ते येणार आहे. शांत आणि संयमी नेतृत्व. विरोधकांनी कितीही खालच्या पातळीची टीका केली तरी शांत राहणं आणि योग्य वेळी त्याला उत्तर देणं हा फडणवीसांचा स्वभाव आहे. मागच्या काही दिवसामध्ये त्यांना बऱ्याच गोष्टींना व बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे. विरोधकांनी त्यांना अगदी टोकाचा विरोध देखील केलेला आहे. या विरोधाला न जुमानता न खचता त्यांनी महाराष्ट्रामध्ये यश खेचून आणलं आणि हेच खेचलेलं यश त्यांना आता बीजेपीमध्ये त्यांचं वजन वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मित्रांनो, हे महाराष्ट्राचं नेतृत्व येत्या काळामध्ये नक्कीच भारताचं नेतृत्व करेल यामध्ये शंका नाही. मित्रांनो, पंतप्रधान मोदीजी यांच्यानंतर काही असे नवीन चेहरे उदयास येत आहेत ज्यांचं बीजेपीमध्ये वर्चस्व वाढत आहे. त्यामध्येच देवेंद्र फडणवीस यांचं नाव देखील भविष्यामध्ये नक्कीच पुढे येऊ शकणार आहे.